क्रिस नको करू एक्साइटमेंट लेवल दाखवतो तुम्ही बघा फक्त. ये बहुत डेंजर लेवल पार करके आ गए हैं. दोन शब्द मराठीत बोला ना जरा. जेवलंस का? हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्ही बघू शकता मी आहे क्रिसच्या घरी. माझ्यासोबत ऑलरेडी क्रिस बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे जॉन पण आहे. आणि तुम्हाला थंबनेल बघून तर कळलंच असेल की आपण कुठे जाणार आहे. आपण कुठे जाणार आहे बघा. हे आहे आमच्या मित्रांचे टॅलेंट. आता आम्ही क्रिसच्या घरी आहे आणि नुकताच आम्ही जेवण करायला बसलोय. काकींनी खूप भारी जेवण बनवलंय आमच्यासाठी. तर काकींनी आमच्यासाठी बनवलंय भात, डाळ आणि हे बनवलंय चिकन. अरे बाप रे, एवढं लजीज दिसतंय ना हे. जॉन ऑलरेडी टेस्ट करून बसलाय. जॉन कसं आहे है ना? ऐसा चिकन खाया क्या कभी तू? एक्स्ट्रा आपल्याला ही चवळीची उसळ पण दिले. और ये कैसा है? चवली का उसळ कैसा है? तेरे को क्या लगे? तर पटापट आम्ही जेवून घेतो कारण आम्हाला निघायचं आहे गोव्यासाठी. आणि आमची ट्रेन आहे किती? 5ला नहीं सॉरी 6:30 का ट्रेन है हमारा ठाणे स्टेशन से. तो हम लोग यहाँ पे निकलेंगे. यहाँ से निकलेंगे क्या 5 बजे? भाई 5 का रिपोर्टिंग है उधर. 5:30 रिपोर्टिंग है. तो हम लोग यहाँ से निकलेंगे कुछ अराउंड 5 बजे. खाना वाना खा के सोएंगे थोड़ा सा. सोएंगे मतलब सोने नहीं देंगे एक्चुअली. बरोबर आहे. कुल्फी विल्फी जो आहे ते खाऊ टाकू. काय बोलतो आज सगळं समाप्त करू. खूप छान जेवण बनवलंय तुम्ही. तुमचं नाव सांगता का? संगीता. पूर्ण नाव? संगीता जेकब लांडे. तुम्हाला कुकिंगचं खूप आवड आहे का? हो. माझ्या मम्मीला पण. कॉम्पिटिशन तगडी होईल. माझी मम्मी जिंकणार. नाही असं काय नाही, पण दोघी खूप छान जेवण बनवतात. जेव्हा जेव्हा मी काकींकडे आलो ना, क्रिसच्या घरी आलोय म्हणजे, तर खूप चांगलं जेवण बनवतात. 2 मिनिटे ना. जॉन तर मित्रांनो, आमचं जेवण करून झालं इकडे आणि आता आम्ही सगळे चाललो आईस्क्रीम खायला. चिवड्याचं भरलं. चला येतो. यशस्वी होऊन या, जिंकून या. जिंकून इझी. किती वर्षानंतर पाया पडलं रे? फर्स्ट टाइम. चला भाई निघतो, खूप लेट झालंय. आगे की कहानी मैं आपको चलते चलते सुनाते तो. बाय बाय गँग. अरे बाप रे गँग, काय यांना बाप रे. लोग कोको के दोस्त लोग हो क्या? अच्छा देवा भाई मटेरियल्स. माय गॉड, ये कितना खुश है. दात तर लागला. हे तुम्हाला अक्कल बिक्कल आहे का नाही रे? आम्हाला लोकल. अरे रिक्षा पकडायला आले. अरे रिक्षा पकडायला आले. सांग भाई ये बहुत डेंजर लेवल पार करके आ गए हैं. कुत्ते को तो छोड़. गाइस तर ना मॅटर असं झालंय की आम्ही झालो आहे लेट. ॲक्च्युली 5:30चा रिपोर्टिंग टायमिंग होता स्टेशनवर, पण आम्ही 5:30 वाजता निघतोय घरातून. कशाला ते मला माहिती आहे, कारण जॉन होता बाथरूम मध्ये हागायला गेला. लास्ट टाइमला हागायला गेला. मी आंघोळीला गेलो तेव्हा नाही गेला. अरे एक काम करता जॉन, तेरा भी बैग ना ऊपर डाल दे. एक अरे थांब क्रिस नको करू. अरे स्टेशन पर्यंत जायचं आपल्याला. स्पीड ब्रेकर येणार रे. अरे का
त्याला त्यांचं नाही. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्हाला रिक्षा भेटलेली आणि आम्ही किती कम्फर्टेबल बसलेलो आहे तुम्ही बघू शकता. आणि ओलाला कॅन्सल केलं आपण. आणि ऐन टायमाला आम्हाला ही रिक्षा भेटली तर काका आले देवासारखे रिक्षा घेऊन मस्त देवा भाई इथे कोकोची कम्युनिटी भेटलेली आम्हाला मगाशी इथं. तर मग कोको म्हणजे काय ऐकत नाही आजकाल लय स्मार्टी पोरगा झाला आहे नाही का. त्याने कम्युनिटी वाढून ठेवले. कोको बोलल्यावर लगेच कुत्रे लगेच असे शेपूड बिपूड आलं होतात एकदम. तर मग असं बरं वाटतं भावाची इज्जत वाढत चालली आहे समाजात. तो उद्या इलेक्शनसाठी उभा राहिला तर मला डेफिनेटली म्हणजे काहीच डाऊट नाही की तो निवडून नाही येणार म्हणून. तोच येणार भाऊ एकच भाऊ कोको भाऊ. तर मित्रांनो आम्ही फायनली ना ट्रेनमध्ये पोहोचलेलो आहे तुम्ही बघू शकता. सगळ्या पोरांना पण मी स्टेशनवर ब्लॉग ह्या कारणामुळे नाही केला कारण गडबड खूप होते आणि जॉन सरांनी मी आणि क्रिस सरांनी खूप चांगल्यापैकी सांभाळलं ना भाई. कारण आमचं कामच ते सांभाळायचं पोरांना. इझी आहे तरी पण स्टार्टिंगला गडबड झाली. सगळ्यांना वाटलं लवकर ट्रेन निघून जाईल नाही का. तर बघूया आता आपली पोरं काय करतात. जरा एक राऊंड मारूया. अरे बॉयज कैसे तुम लोग हाय बाय करो ना. अरे क्या कर रहे हो तुम लोग ये सब खाने का नहीं होता है भाई. चल रही भाई. तर मित्रांनो आम्ही जरा आमच्या कार्यकर्त्यांना भेटून येतो. पुढच्या डब्यामध्ये आहे ते C5 मध्ये आणि आमचं ही C8 आहे. सो चला मग बघूया. हाय गाइस. हेलो गाइस. हेलो सर. तेजस एक्सप्रेस गोइंग टू गोवा. एक्साइटेड. इट्स अ गोवा. हेलो बॉयज. व्हाट्स अप बॉयज. आवाज करो. काय पत्या. प्रथम ना माझा भावासारखा आहे माहिती आहे का. मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल प्रथम माझ्यासोबत होता. अरे नवीन घेतला का फुल पैसावाला. इधर ना गोवा में अपना घर वही लग रहा ऐसे लग रहा. काकी देखो मोबाइल भी खा. एक चीज कर तो खा ले या तो देख ले. अरे नर्सी तू भी अच्छा ऐसा ऍप आहे वो. मोबाईल नाही आहे. गाईज आम्ही इथं मजा करतोय. सगळे पोरं आमची मजा करतायत आणि तुम्ही बघू शकता फैजल सर इकडं झोपलेले आहेत. उठवायचं का रे त्यांना. उठवायचं. उठले गुड मॉर्निंग. अरे थोडं जाणे दो रे. कुछ नहीं भाई जाओ कुछ नहीं वैसा. अरे भांडण नाही झाली. ए पोर शांत भाई. विराज भांडण करतो. हा तू ये गाईज तुम्ही बघू शकता आम्ही फायनली पोहोचलेलो आहे मडगाव स्टेशनला. गाईज मी तुम्हाला ना आमच्या पोरांची एक्साइटमेंट लेवल दाखवतो. तुम्ही बघा फक्त.
तुम्ही बघू शकता एक्साइटमेंट लेवल किती हाय आहे ते. Yes. कितना एक्साइटेड? Very very excited. वेरी एक्साइटेड. तो देख रहे उनको क्या बोल रहा है. गाइस एक्साइटेड कितना एक्साइटेड. तर मग चला बघूया आता हॉटेलवर जायचं आहे आम्हाला आणि आम्ही जस्ट फक्त आमच्या बससाठी वेट करतो इकडे. तर मग बस आली की आम्ही बसमध्ये बसून आमच्या हॉटेलवर जाणार, पहिले फ्रेश होणार. वी आर रिक्रिएटिंग द सीन जो 1 साल बाद हमने क्रिएट किया था सीन खाना खाने के बाद, हम लोग फिर से क्रिएट कर रहे हैं. और तुम लोग देख सकते हो हम लोग ना डायरेक्ट खाना खाने आ गए. सुमित सर, क्रिस सर, आदनान भाई उधर आहे. मी तुम्हाला मेनूमध्ये सांगतो काय आहे. इकडे आहे दाल तडका, ही आहे चिकन आय गेस चिकन चिली आहे. या साईडला तुम्ही बघाल ह्याच्यामध्ये आहे पनीर, हे व्हेज आहे पनीर. रोटी आहे आणि ह्याच्यामध्ये आहे चिकन मसाला. तर मग आपण साधं जास्त काय हे नाही घेतो, फटाफट नॉर्मल जे घेतो आपण तेच घेणार. ठीक आहे. जाने दो जाना है. उचेस कसे लाईनीत बसलेले आहेत. जय सर 2 लाइन एंडिंग की टाइम. 2 लाइन एंडिंग की क्या बोले. ढल गई शाम, खत्म हो गया दिन. चद्दर ओढ़ो और सो जाओ. बात तो भाई सही है जज सर की, क्योंकि पूरा जो जर्नी था हमारा फुल एकदम डाचिक डिचिक था. लॉलीपॉप पे भी गाना पे हम लोग नाचे. बाय द वे हम लोग को अदनान सर मिल गया, मैंने व्लॉग में लिया ही नहीं उनको. अदनान सर कैसे हो भाई, पब्लिक को हाय बोलो यार. इधर एक फॉर्म रखा वो लेके आ जाना. काय बी असं काहीतरी. दॅट्स इट गाईज, आजच्या दिवसासाठी एवढंच, डे 1 साठी. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. अंडर 17चे कोच बघा, इथे आमचे लाडके फैजल सर बसलेत पाण्यात पाय टाकून. बोलत होते की त्यांची एकच इच्छा होती, फक्त थोड्याफार माशा पाहिजे होते नाही का, म्हणजे कसं पाय बी क्लीन झाले असते. बरोबर ना भाई. 2 शब्द मराठीत बोला ना जरा. जेवलंस का? जेवलं. अप्रतिम जेवण होतं. आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम आणि मस्त गुलाबजामुन त्याच्यावर टाकून खाल्लं. ठीक आहे चला, हसता विसता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.